आज संपर्कप्रमुख संजयजी राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये कमीत कमी 100 ते 150 शिवसैनिकांचा आज प्रवेश झालेला आहे आणि आमचे पक्षप्रमुख जे आहे एकनाथजी शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांनी या आपल्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर नक्कीच या सर्व शिवसैनिकांचा मनोबल वाढवण्याचं काम आमचे संपर्कप्रमुख करतील. शहराचे जिल्हाप्रमुख आहे, शहर प्रमुख आहे, त्यांना कसं बळकट होईल आणि प्रत्येक एरियामध्ये शिवसेना कशी वाढेल याच्याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. आज आमच्या नागपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजयजी निरुपम साहेब यांच्या हस्ते आज विविध सामाजिक संघटना असो, व्यापारी सेना असो, व्यापारी कॉलेज पक्षाच्या काही मुलांनी आज मोठ्या संख्येने पूर्व नागपूर वाठोडा परिसरामध्ये पक्षभेद करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ म्हणजे आमचे मोठे भाऊ निरंजन भाऊ दहिवले यांनीसुद्धा पक्षभेद शिवसेनेमध्ये केलेला आहे. आमचे अन्सारी साहेब जे बेडगावचे उपाध्यक्ष होते BJPचे, शिराजभाई उपतालुका प्रमुख होते बेडगावचे, त्यांनीसुद्धा आज पूर्ण बेडगाव आपल्या मित्रांसोबत आणि असंख्य कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे पक्षाची बांधणी कशी करायची हे आज आमचे जे मागचे आता येणार आहे नागपूरमध्ये जे नागपूर जिल्ह्यात संप्रमुख आहे संजय निरुपम साहेब ते सांगतील यांना. शिवसेनामध्ये पक्षप्रवेश म्हणजे असं की मी 30 वर्षे भाजपमध्ये काम केलेलं आहे. भाजपमध्ये कुठलंही आम्हाला म्हणजे हे समजा की फक्त यूज केलेलं आहे, म्हणून आता विचार केला काही ना काही वेगळं करायचं. आमच्यासोबत ह्यावेळेस पक्षप्रवेशासाठी आमचे कापटी तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत शिराजभाई, त्यानंतर नगरपंचायत लढलेले आमचे संजय भाऊ, इकडे गणेश भाऊ डोईपोडे आहेत, हुमने भाऊ आहेत, यांनीसुद्धा महानगरपालिका लढलेले आणि बाकी बेडगाव आणि नागपूरचे प्रत्येक कार्यकर्ता आहे जो ह्या प्रवेशमध्ये उपस्थित आहे. संघटन मजबूत करण्याकरता आपण काय केलं? आम्ही संघटनेची बांधूक करण्याची आता तयारी करून राहिलेलो आहोत की संघटनाला कसं मजबूत करता येईल. घर चलो अभियान आणि फलक लावणे हे आम्ही सुरू करून राहिलो. काय संदेश द्याल युवकांना हे संदेश देऊ की सगळ्यांनी शिवसैनिक म्हणून जॉईन व्हायला पाहिजे. आता जे घडामोडी चालून राहिलेले आहे की महागाई वाढणं, शिक्षणावर हे करणं, शिक्षणा सर्वात जास्त तर फार शिक्षणावर आहे. आता जिथे तिथे प्रोटेक्ट लागून राहिलेले आहे, हे पहिले नव्हतं. म्हणजे हे समजा की भाजप आणि तेव्हापासून प्रोटेक्ट लागलेलंच आहे. तर माझं म्हणणं एक आहे की शिवसैनिक बना, एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करा आणि त्यांना सपोर्ट करा.